वेलकम बॅक मित्रांनो, स्वागत असं तुमचं पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलला. मित्रांनो, गाडी इली आहे माझ्याकडे टी व्ही एसची एनटॉर्क, मोस्ट पॉप्युलर गाडी इन टी व्ही एस. तर मित्रांनो, गाडीचा प्रॉब्लेम असं होतो की गाडीत ना ह्या एक प्रॉब्लेम असता की गाडीतनं ना थोडं काळ चालली किंवा गाडी थोडी जुनी झाली, वर्ष 2 वर्ष 4 वर्ष झाली की गाडीतनं एक साऊंड येतं. बरेच मिस्त्रींका माहिती आहे. तर मित्रांनो, तो साऊंड कशाचा असता, इकडे हे का वन वे येता आणि वन वेच्या थ्रू मित्रांनो इकडे ह्यो नट जो हा ह्यो नट लूज होता. ह्यो क्रँकला ॲक्च्युली अटॅच असता आणि ह्याच्यावरती क्लिप लॉक असता. तर मित्रांनो, ह्याच्यासाठी मी ही गाडी खोललं आहे आवाजासाठी. तर मित्रांनो, आवाज ह्याच्यात असं होतो की आवाज त्याच्यातनं ह्या साईडनी यायचो. पण मित्रांनो, आम्ही काय करतो, स्टेप बाय स्टेप चालतो. म्हणजे वन टाईम पटकन असा डायरेक्टली हात नाही घालत, स्टेप बाय स्टेप चेकिंग होता. तर मित्रांनो, हे टेन्शनर मी नवीन टाकलं आहे, कारण मित्रांनो टायमिंग चेंजचा आवाज होतो गाडीत कन्फर्म. पण कस्टमरचा जो कॉस्ट आहे तो वाचवण्यासाठी मी काय केलं आहे, टेन्शनर पहिलं टाकलं आहे, कारण ह्यो थोडं कमी बजेटमध्ये होऊन जातं आणि वरचेवर होता. तर ह्या टाकून पण मित्रांनो प्रॉब्लेम सॉल्व नाही झालो. नंतर म्हटलं नट चेक करूया, इंजिन बाहेर काढलं, पूर्ण नट चेक केलं. नटमध्ये पण अजिबात काही प्ले नाही की आवाज नाही. आणि शेवटी मित्रांनो, आवाज कसलो होतो मी तुम्हाला दाखवते. ही आपली टायमिंग चेन आणि ही बघा किती लूज आहे बघा. म्हणजे ही टायमिंग चेन संपलेली असा, ह्याची लाईफ संपलेली आहे. कारण ह्या इंजिन 3 वर्षापूर्वी रिबुल्ड झालेला होता. तर त्यावेळी कस्टमरचं कॉस्ट वाचवण्यासाठी टायमिंग चेन रिप्लेस झाली नव्हती. तर आता मित्रांनो, मी टायमिंग चेन ह्याची चेंज करणार आणि चेंज करून ह्याचा प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करणार. तर गाडी आता भेटूया डायरेक्ट, ह्याची टायमिंग चेन बदलून टाकते आणि तुमका ह्याचा फायरिंग गाडी चालू करून दाखवते. गाडीची कंडिशन बघा, पूर्ण डल आहे. हे बघा, फक्त बाहेरनं दिसण्यासाठी फायबर चांगली आहेत, बाकी आतना मित्रांनो माझ्याकडे ही जनरल सर्व्हिससाठी येत असतात. त्याच्यामुळे गाडी थोडी डल आहे, पण गाडीचं काम आपण प्रॉपर करून देणार आणि हो प्रॉब्लेम जो आहे तो सॉल्व करून देऊया. मित्रांनो, गाडीचं इंजिन काम करून गाडी आता बाहेर काढली आहे मी. आता मी तुम्हाला जस्ट फायरिंग चेक करण्यासाठी आणलं आहे. बघा मित्रांनो, गाडीचं फायरिंग जे आहे ते पूर्ण स्मूथ झालेलं आहे, बघू शकता तुम्ही. तर मित्रांनो, जस्ट फायरिंग चेक करण्यासाठी मी हा व्हिडिओ परत शूट केला, कारण तुमच्या मनामध्ये डाऊट नको म्हणून. फायरिंग पूर्ण चेंज झालेलं आहे, होतं तसं कंपनीसारखं. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तो पण लाईक शेअर सबस्क्राईब.